हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग. तर आपली आंघोळ वगैरे झाली, आता दुकानात चाललो आहे. ते काल पप्पा नगरला गेले होते, सो ते मटेरियल आणलं होतं, ते दुकानात चालवलं आहे. आणि बाकीचं जास्त जे मटेरियल आहे ते ट्रान्सपोर्टला टाकतात. ते आता ते पण आज येईन, ते जाणार आणायला थोड्या वेळच्याने कर्जतला. तर गाईज पाणी सुटलं आहे, सो त्याच्यामुळे गाडी पुसून काढायची खूप जास्त मेल झाला आहे. होऊ शकतात म्हणजे खूप जास्त घाण झाली. आतली सीट पुसून काढली. आता हे बाबा, तर गाईज सीट पण पुसून झाली. आता चाललो मी. तर गाईज आता मी चाललो आहे रानात. ते कालचं जे आहे तेच म्हणजे पाणी मारायसाठी. सो आल्यावर दाखवतो, तिथे गेल्यावर दाखवतो आपलं तुम्हाला. तर गाईज मी आणि सोम परत रानात आलोय. तर पाणी मारतोय मी. तिथं सोम उभा राहिलाय, कुठं उडी पडते त्या साईडला बघायला पायपाची. आता इथं चालू आहे आमचं. लगेच एवढं झालं की जायचं आहे आम्हाला घरी. तर गाईज आलोय आत्ता घरी. आपल्याला आपला वाघ भेटलाय, डॉगेश भाई. कसं काय नाव घेतलं तरी उठला लगेच. तर गाईज आमच्या गावात कुपनाला किती गर्दी झाली बघू शकतात. त्या साईडला किती गाड्या लागल्यात, त्या साईडला कुपन भरतात. तिथे गेलं दाखवतो तुम्हाला. गाईज आत्ताच घरी आलोय दुकानातून. इथं मम्मी आपलं हे करते, भांडी धुवून ठेवते. आता अजून काय नाही. हा नाही माहिती. आत्ताच नवीन कुकर आणलाय फादरने. आणला नाही मग, आणला नाही का? आणि कूलर पण आणला एक नवीन. तिथं लय गरम होत होतं त्याच्यामुळं 1, 2 आणि 3 फॅन पण एक आहे. ह्यांना चांगलं म्हणत होतं AC घेऊ, ऐकत नाहीत. कसे ऐकणार ना, पैसेच नाहीत आमच्याकडे. होय मम्मी, नाही तर ACच घ्यायचा होता, पैसेच नाहीत आमच्याकडे, त्यामुळे घेतला नाही. त्यामुळे कूलर घेतलाय फक्त. तो पण एकच आणलाय, अजून एक आणायचा होता दुकानात. मम्मीने पैसेच दिले नाही, त्यामुळे कूलर एकच आलाय. मग पैसे दे मम्मी, हो पैसे दे की. पैसेच नाहीत माझ्याकडेच नाहीत, तर कुठून देऊ? तो आम्हाला आत्ता नवीन कूलर आणलाय. तिथं आजी ही करत्या. काय आजी करते तू? हरिपाठ वाचत्या. आजी कशी बघते माझ्याकडे. लाईट गेली, पडला बंद आमचा कूलर. म्हणून दाखव बरं एक हरिपाठ. आजी हरिपाठ म्हणून दाखव ना. 7, 5, 3 तत्व काळा दावी हार तैसे नवे नाम सर्व मार्ग तेथे काही कष्ट न लाग आसपास उलट प्राण्यांचं तेथेही मनाचा निर्धार अस ज्ञानदेवजीने नाम विनवेलचा रामकृष्ण पंथ गेला. हरे मुखे मना हरे मुखे पुण्याची गणना कोण जपतप कर्म क्रिया नेम धर्म सर्व गटे राम भाव शब्द न सोडवे भाव टाकी रे संधी रामकृष्ण टाळून नित्य पुढे जात गोत कोळशीळ मात भजे काचा त्वरित भावना ज्ञानदेव ध्यानी रामकृष्ण वैकुंठ भवानी घर केलं. लाईट आली. हा बास बास. गरम होतं ना लाईट गेलं. तर काय आत्ताच मोसम बिघडलाय, बघू शकतात. पाऊस यायला लागला. अख्खा आभाळ आलंय भाई. मी पावसात ह्या AC खाली उभं राहिलोय. तर गाईज ओम काय इथं मदत करताना बघू शकतात. नानांना घेऊन चाललाय देवळाकडे पावसा पाण्यामुळे लवकर. हा ना. वातावरण कसलं टाईट झालंय. गप्पे. हा कसलं भारी वाटत. तर गाईज ओमचं पार्सल आलंय, बट तो इथं नाहीये, तो नगरला गेलाय. आता ह्याच्यात काय बघू तर आपण, नाही का खोलून धर खोल. लय मोठं बंदूक आणलं. घोडा का? नाही का सांगतोय मोठा माणूस काढ बाहेर. अरे हे वॉलपेपर आहे, लय क्वालिटी हा भाऊ. तर काय वॉलपेपर मागवलाय त्याने 500 रुपयाचा. हे असं आहे. ही काही आहे ना, दाखवलंय की. क्वालिटी दिसणार नाही का जरा. याची कॅमेरा ब्लरिंग व्हायला लागले. हा हॉलमध्ये लावायचंय. सो त्याच्यासाठी मागवलंय त्याने. हे आतमध्ये असं रोल आहे,
हे मोठं जास्त नाही का, हे बघू शकता. ते होतं ना तर आम्ही कोणून पाहिलंय. तर काहीच आलीने पेन आणलाय, थांब की, पण पेन नाही येऊ, अभ्यासाच्या नावाखाली लेझर चमकीत बसला हे देऊन. त्याची मम्मी आली इकडून. अरे आता मग त्या दिवशी आणले ते हरवले ना, ते दुसरी आणली 300 रुपयाची. हा काय करायचं रे याला? काय करायचं होय रे, खावळा बरं तुम्ही एकदा, हा ना. अरे ते ऐकत असतं. दर कसं इथं बसलाय बॉबी खात, कसा बॉबी खातोय. नको नको खा खा. तर काय झोपाय आलोय वरती, आज लाईट आहे. सो आज खूप भारी वाटतंय नाही का लाईट असल्यामुळं. रोज लाईट नाही आहे, 3 दिवस झालं सलंग लाईट नव्हती. आणि चंद्र पण खूप भारी आलाय, बघू शकतात. तर गाईज आजचा जो ब्लॉग आहे तो आपण इथेच समाप्त करू. भेटू तुझ्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये. आय होप की आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक, कमेंट, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय बाय.